विधायक आणि समाजोपयोगी गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या गणराया अवॉर्डचं वितरण ठेवण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामागची प्रेरणा असणारे आम्हा सर्वांचे, आपणा सर्वांचे मित्र शरदभाऊ बुट्टे पाटील, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे चाकणचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी साहेब, खेडचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री ढवाण साहेब, या वाकीपाईट जिल्हा परिषद मतदारसंघातले बहुतांश सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले असे आपण सर्वजण बंधूंनो. खरं तर बुट्टे पाटील साहेब आमचा भाग्याचा क्षण आहे. कारण गिरी गोसावी साहेब, जाधव साहेब, ढवाण साहेब, जोशी साहेब यांचा सहसा चांगल्या माणसांशी संबंध येत नाही. म्हणजे आमच्या आयुष्यात असं शरदाचं चांदणं फार कमी वेळा येतं. आणि अशा अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं. आपणा सर्वांना जरा नवल वाटेल की कोण कुणाला कधी कशी प्रेरणा देईल हे जर आपल्याला समजलं, तुम्हाला काही लोकांना धक्का बसेल. मी आत्ताच शरद भाऊंना असं सांगितलं की गिरी गोसावी साहेब, मी मराठी शाळेत असल्यापासून बऱ्याचशा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आणि भाषण हा माझा पहिल्यापासून अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. आणि मी ज्यावेळी नोकरीला लागलो त्यावेळी मी पहिले 6 महिने खेडला होतो. मला प्रोबेशन मधला अव्वलकार कोणता चार्ज या खेडमध्ये होता 2001-2002 मध्ये. त्यावेळी नानासाहेब पोटे साहेब तिथं प्रांत होते आणि त्यावेळी शरद भाऊ बुट्टे हे सरपंच होते आणि त्याही वेळी अशीच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली होती आणि शरद भाऊ उभारणार अशी साधारण चर्चा होती. मी सगळं का बोलतोय, अजून आचारसंहिता लागायची म्हणून. तर त्यावेळी मला माधव सानप साहेब त्यावेळी SP होते आणि त्यांनी ही गणराया अवॉर्ड ही संकल्पना त्यावेळी पहिल्यांदा आणली होती. आणि त्या गणराया अवॉर्डचं वितरण हे बोठे साहेबांच्या हस्ते या 2-3 तालुक्यांमध्ये ठेवलेलं होतं. आणि त्यावेळी मला एकदा सूत्रसंचलन करण्याची संधी मिळाली. त्यावेळी बोठे साहेबांनी मला असं सांगितलं होतं की शरद बुट्टे म्हणून एक तरुण आहे, जोशी तुम्ही त्याचं भाषण ऐका, एकदम भारी बोलतो. आणि तुम्हाला सांगायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही की इथल्या आजूबाजूच्या, मला आता एक्झॅक्ट गाव आठवत नाहीत, आजूबाजूच्या 2-3 गावामध्ये भाषण ऐकायला मी तलाट्याबरोबर मोटरसायकलवर शरद भाऊंचं भाषण ऐकायला गेलेल्यापैकी एक आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की सुरुवातीपासूनच ज्यांनी खरं तर या सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. प्रदीप जाधव साहेब आणि गिरी गोसावी साहेबांचं एक समान सूत्र होतं की शरद बुट्टे पाटलांचं वैशिष्ट्य असं आहे की ते वाईट माणसाला कधीही पाठीशी घालत नाहीत. म्हणून मला वाटतं की 15, 17, 18 वर्षापूर्वी सुद्धा लोक लांब लांबून त्यांचं भाषण ऐकायला येत असावेत. खरं तर आपणा सर्वांचं कौतुक अशासाठी की मगाशी मी शरद भाऊंना सांगितलं की ह्या सगळ्या पाट्या कोऱ्या, प्रत्येक आमच्या समोर जो एक संच येतो, आमच्या समोर जो एक ग्रुप येतो, त्या ग्रुपचा स्वतःचा म्हणून एक स्वभाव असतो. परंतु तमाम सामाजिक काम करणारी माणसं आमच्या समोर आहेत असं सहसा घडत नाही. खरं तुम्हाला एक सांगतो की गौरव कुणाचा होतो, ज्याला समाजाकडून काय मिळलंय त्याचा कधीही गौरव होत नाही. जे समाजाला काहीतरी देतात त्यांचा गौरव होतो. समाजाला भरभरून देणाऱ्यापैकी आपण काही जण आहोत. इथं रक्तगट तपासणी झाली. खरं तर आपल्याला माहिती आहे की रक्तगट AB आणि O असे 4 आहेत. मला वाटतं आज रक्तगट तपासणी जी झाली आहे ह्याच्यात एक 5वा गट झालाय तयार. सामाजिक काम करणारा जो रक्तगट आहे त्याची खऱ्या अर्थानं आधी तर तपासणी झाली.
म्हणजे गदी माडगुळकरांनी एक ठिकाणी असं म्हणलेलं आहे, म्हणजे ही ज्ञानेश्वराची भूमी आहे म्हणून सांगतो. इथून हाकेच्या अंतर, इथून तुकारामांची कर्मभूमी आहे, इथून हाकेच्या अंतरावर आळंदी आहे. गदी माडगुळकर एक ठिकाणी असं म्हणाले होते की ज्ञान याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञान याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तामध्ये ईश्वराचा अंश आहे. ईश्वराचा अंश असणारी तमाम माणसं तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं तर टिळकांच्या स्वप्नातला गणेशोत्सव अलीकडं आपल्याला समजायला लागला. बरीचशी वर्ष ही आपण फक्त उत्साह, आनंद, मजा मारण्यात घालवली. पण आता कुठंतरी अशा काही लोकांच्या, शरद भाऊंच्या सारख्या लोकांच्या माध्यमातून आपणा सर्वांना हे समजलेलं आहे की समाजासाठी काहीतरी करण्यासाठी खरं तर या उत्सवांचं आयोजन आहे. चार्लस डार्विन हा एक खूप मोठा शास्त्रज्ञ होता. त्याने एक ठिकाणी असं म्हणलंय की या जगामध्ये ना बलवान पेशी जगतील ना बुद्धिमान पेशी जगतील. या जगामध्ये बलवान किंवा बुद्धिमान ह्या दोन्हीही पेशी जगणार नाहीत. फक्त त्याच पेशी जिवंत राहतील ज्या काळानुरूप आपल्यात बदल करतील. मला वाटतं खेड तालुका आणि या परिसरातल्या लोकांना हे चार्लस डार्विनचं तत्व 100% समजलेलं आहे. काळानुरूप आपल्यात काय बदल करणं आवश्यक आहे या बाबीचं 100% भान असलेली आपण सर्व माणसं आहात. खरं तर एकाच आकाशाखाली आपण सगळी माणसं आहे. या तालुक्यामध्ये साधारण 4.5 लाख लोक म्हणजे याच्या आकडेवारी सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे 3,28,000 रेशन कार्ड आहे. आता त्यांनी थोडंसं पोलीस मित्र वगैरे सांगितलं म्हणल्यावर मला जरा मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड इकडे यावं आणि 3,28,000 एवढे आपल्याकडं लाभार्थी आहेत. असं असताना इथल्या काही 5-50 लोकांनाच का हा पुरस्कार मिळतो? मला एकच लक्षात येतं की एकाच आकाशाखाली आपण सर्वजण असलो तरी सुद्धा प्रत्येकाचं क्षितिज वेगळं असतं. तुमचं क्षितिज हे कुणीतरी टाकावर करून कौतुकानं पाहण्यासारखं आहे, म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी गौरवलं जातं. खरं तर समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक हे नेहमी व्यासपीठाच्या खाली असतात. बऱ्याचदा व्यासपीठावर समाजातले चांगले काम करणारे लोक असतीलच असं नाही. सुरुवातीला शरद भाऊंनी 2-3 चांगल्या लोकांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की प्रकाश बाबा आमटे यांचं जे काम आहे ते काम पाहून जगभरातले सगळे पुरस्कार त्यांना शोधत गेले. किंबहुना आपल्या शासनानं त्यांना 2 का 3 वर्ष जे पत्र पाठवलं ते त्यांना मिळालंच नाही. पुरस्कार देण्यासाठी जे पत्र पाठवले की तुमची माहिती आम्हाला हवी आहे, ते नेहमीप्रमाणे जसं आपल्याकडं बारशाचं अभिनंदन करणारं जर पत्र पाठवलं तर अनेक वेळा पत्र हे त्याच्या लग्नाच्या वेळी मिळले, अशा अनेक घटना घडल्या. तसं प्रकाश आमटेंना जे पत्र पाठवलं होतं ते 3-4 वर्ष मिळालंच नव्हतं. तरी सुद्धा जगातले सगळे सर्वोच्च बहुमान हे प्रकाश आमटेंना मिळाले. त्याच्यामुळं व्यासपीठाच्या खालीच खऱ्या अर्थानं समाजोपयोगी काम करता येतं. अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की मीच चांगलं काम कशासाठी करायचं. बऱ्याचदा गणेशोत्सव मंडळांचं असं असतात. आम्ही जाधव साहेबांनी आम्ही शांतता कमिटीची मीटिंग घेतली, तिथं बऱ्याचशा मंडळांचं असं म्हणणं होतं की साहेब आमकं मंडळ डॉल्बी लावतं, त्याला तुम्ही काहीच करत नाही. एक बातमी येते, याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि मग कधी त्यांना अटक झाल्याचं आम्ही बघितलं नाही, शिक्षा होत नाही. आणि दरवेळी आम्ही चांगलं काम करतो आणि आमचं मात्र कौतुकही होत नाही आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे शिक्षा होत नाही. तर नेहमी अशी तक्रार असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बाबा आम्ही इतकं चांगलं काम करतो, ठीक आहे, आता आज काही जणांचा गौरव झाला, अजूनही आमच्यापैकी बरेच जण असे की त्यांचा गौरव झाला नाही. अशांसाठी एक छोटीशी कथा सांगतो आणि मी आपली रजा घेणार आहे. मला पूर्ण माहिती आहे, मी आताच गिरी गोसावी साहेबांना सांगितलं की 7 मिनिटापेक्षा कमी आणि 12 मिनिटापेक्षा जास्त जर बोललं तर त्याचा परिणाम फारसा होत नाही. म्हणून वक्तृत्व स्पर्धेमध्ये 7 मिनिटं वेळ दिलेली असते आणि 2 मिनिटं ग्रेस दिले जातात. म्हणजे समजा 7 मिनिटात तुमचं नाही संपलं तर 9 मिनिटं बोलायचं. त्याचं मला पूर्ण भान आहे. त्याच्यामुळं मी
लगेच संपवणार आहे. एक जुन्या काळातली कथा आहे. पुराण काळामध्ये खूप मोठं राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये एक अतिशय देखणा, अतिशय सुंदर असा एक राजवाडा होता. राज्य पण देखणं होतं, राजवाडा पण देखणा होता, त्यातला राजा पण देखणा होता आणि सगळं आलबेल होतं, सगळं आनंदी आनंद होता. कुठंच कुणालाही दुःख नव्हतं, कुणालाही त्रास नव्हता. आणि बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा सगळं आलबेल असतं, सगळं चांगलं असतं, त्यावेळी ती धोक्याची घंटा असते, काहीतरी पुढ्यात असं वाईट वाढवून ठेवलेलं असतं. एक दिवशी हे सगळं चांगलं चाललेलं असताना या राजवाड्यात, या राज्याच्या भोवती खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये वणवा पेटला आणि हे जंगल अख्खं पेटलं. आता त्या काळात काय फायर ब्रिगेड, अमुक तमुक, पोलीस, तहसीलदार, काही थोडीफार यंत्रणा असेल, त्यांनी प्रयत्न केला, परंतु आग एवढी मोठी होती की असं लक्षात आलं की आता हे पूर्ण राज्य त्या राजवाड्यासकट जळून खाक होणार. त्याच्यामुळे जंगलातले सगळे प्राणी, म्हणजे माणसं तर पळाली, परंतु जंगलातले सगळे प्राणी सायरावायरा धावायला लागले आणि जंगलाच्या बाहेरच्या बाजूला एकदम एका मोठ्या डोंगरावर सगळे प्राणी एकत्र आले. म्हणजे पहिल्यांदाच असं बघायला मिळालं की सिंहाच्या पुढं ससा अगदी आरामात बसला, लांडग्याच्या पुढं शिळी अगदी हसते. त्याचं कारण असं की सगळेच इतके घाबरले होते की कोणी कुणाला खाण्याच्या मनस्थितीत नव्हता. प्रत्येकाला असं वाटलं की आता आपलं सगळं संपलं. आणि असं सगळ्यांवर एकदम टेन्शन क्रिएट झालेलं असताना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी काही माकडं असतात. त्या जंगलातली काही माकडं एका उंच झाडावर जाऊन बसली होती आणि मजा बघत होती. आपल्यात सुद्धा माकडांची कमतरता नाही. कुठंतरी काहीतरी झालं की अशी माकडं उंच ठिकाणी जाऊन निश्चितपणे अगदी आरामात बघतात कुठं काय चाललंय. तशी एक 4-2 माकडं उंच एका झाडावर जाऊन बघत होती आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एक छोटीशी चिमणी झाडावरून उडायची. एक मैलभर अंतरावर एक नदी होती, त्या नदीत जायची, नदीत बुडी मारायची, बाहेर यायची आणि इकडे एका झाडावर यायची आणि उगीच आपला अंग झाडायचं. त्या माकडांच्या लक्षात नाही चिमणी असं का करते. मग माकडं उड्या मारत मारत त्या चिमणीकडे गेले. तिला म्हणली, तुझं काय चाललंय? आम्ही 2 तास झाले बघतोय, तू सारखी जाते, बुडी मारते, परत येते, इकडे पंख झाडते, काय नक्की तुझा हेतू काय? त्या चिमणीनं असं उत्तर दिलं की मी हा वणवा विझवण्याचा प्रयत्न करते. आता माकडं हसायला लागली सगळी तिला म्हणली, तू एवढीशी चिमणी, तुझे एवढेसे पंख, तू 1-2 मैलावरून त्याच्यात पाणी 2 थेंब सुद्धा येत नाही, ती या झाडावर येते, इथंच फडकावते, इथल्या पानावर सुद्धा पाणी पडत नाही, एवढा मोठा वणवा कसा पेटणं शक्य आहे, म्हणजे विझणं शक्य आहे? एवढं सगळं जंगल पेटलेलं आहे. खुद्द वनराज सिंह सुद्धा घाबरून वर एका डोंगरावर जाऊन बसलाय, त्यांची अक्कल गुंग झालेली आहे. तू एवढीशी चिमणी हे काय विझवण्याचा प्रयत्न करते? तू मूर्ख आहे, तू चल आमच्या बरोबर, आपण तिकडे जाऊन बसू. तर त्या चिमणीनं त्या माकडांना फार मार्मिक उत्तर दिलं. ती असं म्हणाली की अरे आपलं राज्य इतकं सुंदर आहे, आपला राजवाडा एवढा सुंदर आहे, इथली माणसं इतकी चांगली आहेत की आज नाही, आज खाक होऊन जाईल, परंतु आज नाही 10,000, 20,000, 30,000 वर्षांनी या राज्याचा इतिहास लिहिला जाईल. आणि हा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या राज्याला आग का लागली हे लिहिलं जाईल, आग किती लागली हे लिहिलं जाईल, आग लागल्यानंतर कोण कोण पळून गेलं हेही लिहिलं जाईल, कोण घाबरून डोंगरावर जाऊन बसलं होतं हेही लिहिलं जाईल, कोणती माकडं झाडावर बसून मजा बघत होती हेही लिहिलं जाईल, आणि कोण लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं हेही लिहिलं जाईल. माझा प्रयत्न एवढाच आहे. चिमणी म्हणाली, माझा प्रयत्न एवढाच आहे, आग विझवणाऱ्याच्या यादीत आपलं नाव असावं. जात्यावर बसलं की माणसाला ओवीच सुचते, जात्यावर बसलं लावणी सुचली असं होत नाही. आम्ही नेहमी कोणत्याही भाषेत बोलत असो, आम्ही किती कडक बोलत असतो, आम्ही कायद्याची भाषा करत असो, परंतु हा माहोलच इतका चांगला आहे की जेव्हा समाजोपयोगी काम करणारी माणसं समोर आहे तेव्हा निश्चितपणे त्यांचा गुणगौरव करणारच बोललं पाहिजे. त्याचं भान ठेवून
शक्य तेवढा तुमचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न केला. आवडीनं गुण गावेत अशी संतांची संस्कृती सांगते. आम्ही तिघांनीही आवडीनं आपले गुण गायलेले आहेत. फक्त अट एकच आहे, वारंवार असे गुण गाण्याची संधी आम्हाला द्यावी. शरद भाऊ त्यासाठी प्रयत्न करते. आपण आवर्जून आम्हाला इथं बोलवलं, आमचाही गौरव केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांचा गौरव करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.